ज्यावेळेस स्टेशनहून रेल्वे स्टेशनहून ज्यावेळेस ट्रेन निघते त्यावेळेस जेव्हा ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळतो, ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेनचा जो एअर असतो, एअर निघतो, त्यावेळेस ट्रेनचा जो हॉर्न असतो, ते जे लोक पायलट असतात तो हॉर्न वाजवतात. तो आता एअर कसा निघतो आणि हॉर्न निघाल्यानंतर स्पीड मध्ये ट्रेन जेव्हा चालते त्यावेळेस त्याचा जो आवाज असतो तो कसा निघतो बघू आपण. आता आपण ट्रेन मध्ये जात असताना स्टेशनला थांबल्यानंतर बरेच जे पदार्थ विक्रेते असतात ते पदार्थ विक्री करण्यासाठी येतात. आता समोसा असो, कचोरी असो, ते कसं विकतात, त्यांचा आवाज कसा असतो तो आपण बघू. आता स्टेशनला ज्या वेळेस ट्रेन येते त्यावेळेस हॉर्न देऊन मग ट्रेन थांबते. गरम है गरमा गरम है, समोसा है, कचौरी है, वड़ा पाव है, गरम है गरमा गरम है, 5 का 1, 10 का 3 है, गरम है कचौरी समोसा है. त्यानंतर आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो त्यावेळेस चहावाले कसं चहा विकतात. है गरम है प्योर दूध की चाय है, गरमा गरम है अमूल के दूध की चाय है, 10 का 1, 20 का 3 है, गरम है. आपण बसने जाताना बस स्टँडला जेव्हा गाडी थांबते त्यावेळेस पाणी बॉटल आणि चिप्स वेपर्स कसं विकतात ते बघू आपण. हे गारे गारे पानी बॉटल है, वेपर चिप्स कुरकुरे बिस्किट है, गारे गारे ये ताजा ताजा ठंडा गन्ने का जूस, हे गारे गारे पानी बॉटल है. ज्यावेळेस एक मांजर आणि एक बोक्या यांचं काही वेळेस आपण ज्यावेळेस झोपलेलो असतो त्यावेळेस रात्री बऱ्याच वेळेस भांडणं होतात. भांडणं झाल्यानंतर मांजर बोक्याला घाबरवण्यासाठी पळवण्यासाठी त्याची ताकद लावतो, बोक्या मांजराला पळवण्यासाठी त्याची ताकद लावतो. आता ते कसं करतात ते बघू. आता राहिलं बकरी. ब ब ब ब. नंतर आता शेवटचा आहे कोंबडी. हा जो माझा परफॉर्मन्स होता, हा माझ्या पूर्ण लाईफ मधला पहिला परफॉर्मन्स होता. आज सकाळी सहज दीदी भेटल्या, कौस्तुभबाई भेटले, मोठ्या दीदी भेटल्या. मोठ्या दीदीनं ओम शांती केली. पूनम दीदींना एक रिक्वेस्ट केली, म्हटलं दीदी मला मिमिक्री करता येते 9-10 प्रकारची, तर मला 10 मिनिटं मिळू शकतील का. दीदी म्हणे अरे वा खूपच चांगलं. मग मी खुश झालो. दीदी म्हटलं तुम्ही 7 वाजता या तर आपण तुमचा प्रोग्राम नक्की अटेंड करू. ह्या माय लाईफस्टाईल कंपनीत मी सुद्धा माझे 2 आयडी टाकलेले आहेत. माझं स्वतःचं शिक्षण बी फार्मसी झालेलं आहे. मी नाशिकला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉबला होतो. पण गेल्या लहानपणापासून या संस्थेशी मी जोडलेलो आहे. जसं 4-5 वर्षाचा होतो तेव्हापासून मी इथे येत होतो. तर मार्केटिंग फील्ड मध्ये जर मेडिकल फील्ड जर कधी म्हटले तर प्रेशर खूप असतं. तर 2021 साली ॲक्युलाईफला होतो. ॲक्युलाईफ सोडली, त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो. तर त्या कंपनीत प्रेशर खूप होतं. टार्गेट कमी व्हायला 10-20 हजार रुपये कमी पडत होते आणि दर आठवड्याला वीकली मीटिंग व्हायची शनिवारी. आणि मॅनेजरने, एरिया मॅनेजर, झोनल मॅनेजर, रिजनल मॅनेजर यांनी सांगितलं की तू टार्गेट कम्प्लीट कर
नाहीतर मग तू रिझाईन दे. मग त्यांना म्हटलं ठीक आहे. माझंच खूप वैताग आला आणि संतापात फक्त मेसेज टाकला, फॉर्मॅलिटी होऊन रिझाईन पण नाही केला. मेसेज टाकला आणि त्यांना सांगितलं की म्हटलं मला काही जॉब करायचा नाही, मला रिझाईन द्यायचं. म्हटलं मला तुम्ही पेमेंट पण देऊ नका. मी इथं कॉन्टॅक्ट होते, नेहमी येत होतो सेवेला, तर इथले जे इंचार्ज होते एव्हरेस्ट हॉस्पिटलचे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना सांगितलं की म्हटलं मी येतोय. ते मला असे बोलवत होते की इथं फार्मासिस्टची खूप गरज आहे, तर जेव्हा यायचं असेल तर तेव्हा एक कॉल कर, त्यानंतर मग तुझी जी प्रोसेस असेल ती करून मग तू इथे जॉईन होऊ शकतो. मग जानेवारी 2022 पासून मी इथे जॉईन झालो. आता जवळजवळ 2.5-3 वर्ष होत आहेत. तर निस्वार्थपणे या ठिकाणी सेवा देत आहे. ही माय लाईफस्टाईल कंपनीबद्दल मला एक शेर सांगावासा वाटतो. फूलो तो बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. फूलो तो बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. कंपनियां बहुत है लेकिन माय लाइफ जैसी कंपनी कहाँ की नहीं. माय लाइफ जैसी कंपनी कहाँ की नहीं. या ठिकाणी पहिल्यांदा कोण कोण आलंय? जवळपास सर्वच आहेत. तुम्ही सर्व भाग्यशाली आहात. तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी खूप पुण्य केलेलं असेल म्हणून तुम्ही या पावनभूमीला पाय लावला आणि तुम्हाला 4-5 दिवस राहण्याची संधी मिळाली. खूप नशिबवान आहात तुम्ही. कारण ह्या संस्थेत, केंद्रात असो, सेंटरला असो, छोट्या पाठशाळेत असो, ज्यावेळेस जे लोक जातात, असेही काही लोक आहेत की 5-5, 6-6 वर्ष रेग्युलर जातात, पण त्यांना इथं एक दिवस पण यायला मिळत नाही. कधी फॅमिली प्रॉब्लेम असतो, कधी सुट्टीचा प्रॉब्लेम असतो, कधी तब्येतीचा प्रॉब्लेम असतो. पण एवढा मोठा जनसमुदाय हा पहिल्यांदा एवढा बघतोय. मागच्या वर्षी जून मध्ये असाच प्रोग्राम झाला होता. ह्या वर्षी पण हा एवढा जनसमुदाय पहिल्यांदा बघतोय. याचं श्रेय आदरणीय किशोर अहिरे सर, निकम सर, त्यानंतर आदर्शस्तंभ आहे आदरणीय मोठ्या दिदी वासंती दिदीजी आणि पूनम दिदीजी यांनी मला या ठिकाणी माझी जी कला आहे ती कला सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ओम शांती.